टाळकरी गायक वादक सगळी टोळी लागती तेव्हा ते जमत बरं. कुरडई कसं करता माहिती आहे ना, मला म्हटलं गहू भिजत घाला, रातभर भिजू द्या, त्याला फेस येतो, ते गहू बाजूला काढा, ते चाळणीत काढा, खाली पाणीने थोडं द्या, ते दळेन त्याचा वरचा कोंडा बाजूला काढा आणि खाली जे आतमध्ये पांढरं पाणी राहील ते शिजवा. शिजवलं का त्याचा चिक तयार होतो. बास टाका, खाट टाका, त्याच्यावर गव्हाच्या काड्या टाका आणि मग एक बाईनं तो चिक त्या सोऱ्यात भरायचा. ती वरची दाबणारी बाई अंदाजे पाहिजे, ते बी सर्केल डोक्याचं नको. आणि खाली ताटली घेऊन बसलेल्या बाईला जांभळी नाही आली पाहिजे, नाही तर. आणि तिनं जे खाली बसले तिनं मशिरी लावेला असावा. वरची ना कचक्यात स्वारा दाबला, कुरडा तयार झाला. नाही नाही, त्याला असं आहे. आता तुम्हाला विचारणार आहे बरं का प्रश्न, कुरडई यांच्या कोण करून घेतो पुढचं तुम्हाला विचार. हे त्या बाईनं योग्य दाब प्रमाणात दाबलं पाहिजे, खाली त्या बाईनं फिरवताना योग्य प्रमाणात फिरवलं पाहिजे. आता तुम्ही फक्त मला सांगा, पुरुष मंडळी कुरडया तयार झाल्या, मला फक्त तुम्ही एक वाक्य सांगा, कुरडईची चव सांगा. मी लई बारीक पाहणार माणूस, मला तुम्ही मला फक्त कुरडईची चव सांगा. अहो चवच नाही तिला. मला म्हण कुरडईला चव काय? कढईत राहिली तर उडी हाणती, दाताखाली गेली तर डान्स करते. कुरडईला चव नाही, कुरडईला चव नाही, पण करणं सोपं नाही. करणं सोपं नाही. कुरडईला चव नाही पण करणं एवढं सोपं नाही. मला गोष्ट नाही सांगायचं, कुरडई करताना जसे सगळे लागतात तसे परमार्थ करत असताना सगळ्यांचा मिळून सप्ताह असं असावं. आता हे पुरींना मस्तपैकी टेलरिंग शिकवा, CET शिकवा, MSc करा. पुरींना कराटे बिराटे शिकवा चांगले. पुरीकडे कराटे पाहिजे, तब्येत बिब्येत पाहिजे, पुरीकडे 2-3 डाव पाहिजे, फायटिंग बिटिंग बॉक्सिंग बिक्सिंग पाहिजे. 7:30 वाजता जरी पोरगी स्टँडवर उतरली ना, तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिणे येणार डिरिंग मध्ये. 2-3 पोरांनी छेड काढली ना पोरीनं, तुम्ही एखाद्या जर कानपट्टी ठेवून दिली ना, 2 सापडायचे सुद्धा नाही. पण तुम्ही बावळाट आहे, मी एका वर्गात होत नाही. मग आता हे 2-3 वर्षामध्ये मुलं आणि मुली पळून जाण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त झालं. बरं, पळून जाताना त्या मुलाची लेव